मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी या एक्झामसाठी फक्त 98 दिवस उरलेले आहेत आणि नर्सिंग सीईटीचा सिलेबस हा खूप वास्ट आहे. पण तो 98 दिवसात कसा कंप्लीट करायचा हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झामची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. कोणते सब्जेक्ट कधी कंप्लीट करायचे, टेस्ट सीरीज कधी सुरू करायच्या, या सर्व गोष्टी आपण आजच्या एका व्हिडिओमधून माहिती करून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट एक्झाम स्ट्रॅटेजी पाहूयात. ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला 95+ नक्कीच पडतील. आता मित्रांनो, तुम्हाला हा जो प्रवास आहे एक्झाम क्रॅक करण्याचा, तो जर इझिली कंप्लीट करायचा असेल तर आपली जी नवीन लाईव्ह बॅच आहे ती जॉईन करायची 26 तारखेपासून सुरू झाली आहे. यामध्ये तुम्हाला लेक्चर्स मिळतील, टेस्ट सिरीज असतील, क्वेश्चन बँक असेल, नोट्स असतील, या सर्व गोष्टी मिळणार आहेत. चला तर आता फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात एक्झामचे फॅक्ट्स. ही एक्झाम 100 मार्कांची असणार आहे. 100 प्रश्न 100 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. बोनस पॉइंट आहे ते तुमच्यासाठी, म्हणजे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आता या एक्झामची लेवल ही इझी टू मॉडरेट आहे. त्यासोबतच एक्झाममध्ये खूप कन्फ्युजिंग क्वेश्चन्स देखील विचारले जातात. आता क्वेश्चन्स थोडेसे डायरेक्ट असतात, थोडेसे कन्फ्युजिंग असतात. सिलेक्शन डिपेंड्स ऑन अॅक्युरेसी, स्पीड अँड स्मार्ट गेसिंग. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एक परफेक्ट गाईडन्स नक्कीच लागतं. आता इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहूयात आपण. याच्यामध्ये सीईटी आज डायरेक्ट एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन्स, 20 एमसीक्यूज पर सब्जेक्ट. आता ही जी एक्झाम आहे ती 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. प्रत्येक सब्जेक्टला 20 क्वेश्चन्स असतात. सम टॉपिक्स गिव्ह 1 क्वेश्चन पर आवर ऑफ स्टडी. सम टॉपिक्स गिव्ह 1 क्वेश्चन पर 10 आवर्स. पोस्टपोन देम. स्टडी मार्क्स फर्स्ट, नॉट फुल सिलेबस. आता पहिल्यांदा काय करायचं, आता हे बघा, ही एक स्ट्रॅटेजी आहे. जर तुमचा एका तासात एका मार्काचा स्टडी होत असेल तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल हे करा. पण तेच एका मार्कासाठी जर तुम्हाला 10 तास स्टडी करायचा असेल तर त्याला पोस्टपोन करा. हा जो टॉपिक आहे तो नंतर करा. ही सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज प्रायोरिटी द्या. आता बायोलॉजीचं टार्गेट तुम्हाला 20 पैकी 16 ते 18 मार्क्स नक्कीच आले पाहिजेत. नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये 15 ते 18, इंग्लिशमध्ये 12 ते 16 मार्क्स 20 पैकी, केमिस्ट्रीमध्ये 12 ते 15 आणि फिजिक्सचं टार्गेट तुम्ही ठेवा 8 ते 12. आता हे मी एव्हरेज स्टुडंटचं दिले टार्गेट. एव्हरेज स्टुडंटसाठी जर तुम्हाला टॉप करायचे तर तुम्हाला हे मार्क्स वाढवावे लागतील. समजलं? आता त्यानंतर जी स्ट्रॅटेजी आहे ती 4 फेजमध्ये मी डिवाइड केली आहे. फेज फर्स्ट म्हणजे जो येतो 1 ते 30 दिवसांचा, स्कोरिंग बेस बिल्डिंग. आता आपल्याला बेस, आपला फाउंडेशन क्लिअर करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ओनली हाय रिटर्न टॉपिक्स फर्स्ट, म्हणजे ज्या टॉपिक्स मधून सगळ्यात जास्त मार्क्स मिळू शकतात ते टॉपिक्स तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल करायचे आहेत. त्याच्यानंतर मार्क्स वरती फोकस करायचे, सिलेबस वरती नाही. आता तुमच्याकडे 5 टॉपिक्स असतील, ए, बी, सी, डी, ई. आता यामध्ये 3 हे टॉपिक हाय वेटेज आहेत, ह्याच्यातले प्रश्न नक्कीच येतात, आणि 2 आहेत येतील किंवा नाही येतील, म्हणजे तराजूवरती आहेत. सो हे टॉपिक करायचे का? नाही. फर्स्ट ऑफ ऑल हे टॉपिक्स करून घ्यायचे आहेत. प्रत्येक सब्जेक्टचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, जे डेफिनेटली येऊ शकतात, हाय वेटेज आहेत, ते आधी टॉपिक सगळे करून घ्यायचे आहेत. पूर्ण सिलेबस कंप्लीट करायच्या मागे धावायचं नाही. त्याच्यानंतर कव्हर दोज टॉपिक्स विच हॅव हाय वेटेज. मी हा पॉइंट ऑलरेडी सांगितलेला आहे. फोकस ऑन टॉपिक्स विच आर फ्रिक्वेंटली आस्क्ड इन द एक्झाम. आता अशा क्वेश्चन्स वरती फोकस करायचा, टॉपिक्स वरती फोकस करायचा ज्या टॉपिक्स मधून डेफिनेटली क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर अनालाइज द पीवायक्यूज टू अंडरस्टँड द लेवल ऑफ क्वेश्चन्स. पीवायक्यूज क्वेश्चन्स माहिती करून घ्या की कशा प्रकारचे विचारले जातात. त्याच्यानुसार तुम्हाला एक्झामची लेवल कळते आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाच्या प्रिपरेशनला लागू शकता. नेक्स्ट आहे बायोलॉजी टायर 1 टॉपिक्स. याच्यामध्ये ह्युमन फिजिओलॉजी येतं, त्याच्यामध्ये डायजेशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिशन हे सगळे टॉपिक्स कव्हर करायचे. त्याच्यानंतर सेल स्ट्रक्चर, बायोमॉलिक्युल्स, ह्युमन रिप्रोडक्शन हे सगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे. आता हे का करायचे? कारण तुम्हाला यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात या सगळ्या टॉपिक्स वरती. त्यामुळे हे टॉपिक्स आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे. आणि बरेचसे डायग्राम्स असतात सिस्टीमचे, हर्टचे, ब्रेनचे, तर त्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो, किंवा एखादी डायग्राम दिली जाते आणि एक ॲरो शो केला जातो आणि विचारलं जातं की हा पॉइंट किंवा हा जो पार्ट आहे त्या पार्टचं नाव काय आहे.
सो आपल्याला ते सांगावं लागतं. त्याच्यानंतर एनसीईआरटी लाईन रिडिंग 40 एमसीक्यूज पर चॅप्टर. प्रत्येक चॅप्टरचे 40 एमसीक्यूज, निदान 40 एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करायलाच पाहिजेत, जेणेकरून तुमची छानशी प्रॅक्टिस होईल. यानंतर बायोलॉजी टायर 2 आणि टायर 3 टॉपिक्स बघूयात. यामध्ये जेनेटिक्समध्ये मेंटल क्रॉसेस, क्रोमोसोमल डिसऑर्डर्स, इकॉलॉजी, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, प्लांट अॅनाटॉमी, हे सगळे टॉपिक्स येतील. आता नर्सिंग ॲप्टिट्यूडचे टायर 1 टॉपिक्स पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल न्यूट्रिशन अँड डिफिशियन्सी डिसीजेस. यामधला कन्फर्म क्वेश्चन येतो मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, कम्युनिकेबल डिसीजेस. आता कमी एफर्ट्स घेऊन तुम्हाला खूप छान मार्क्स या टॉपिक्स मधून मिळू शकतात आणि या टॉपिक्स मधून डेफिनेटली प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. सो हे टायर 1 टॉपिक्स असतील. त्यानंतर येतील टायर 2 आणि टायर 3 टॉपिक्स. याच्यामध्ये फर्स्ट एड, हायजीन अँड सॅनिटेशन, मेंटल हेल्थ बेसिक्स, हेल्थ शिके, जे स्टॅटिक आणि करंट हे दोन्ही मिक्स असतील. समजलं? त्यानंतर आपण पाहूयात इंग्लिश. हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे. फक्त तुमची व्होकॅब्युलरी चांगली असेल तर तुम्ही या सब्जेक्टमध्ये महारथी हासिल केली म्हणून समजा. आता यामध्ये कोणती येईल तर व्होकॅब्युलरी, सेंटेन्स करेक्शन, टेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच. डेली 15 मिनिट्स प्रॅक्टिस करा. थेअरी म्हणजे विनाकारण फॉर्म्युले रट्टा मारायचे, टेन्सेसचे फॉर्म्युले असतात तर ते रट्टा मारायचा असा अजिबात प्रकार करू नका, नाहीतर तुम्हाला एक्झाम मध्ये खूप कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. सो टेन्सेसचा वगैरे सगळ्या टॉपिक्सचा छानशी स्टडी करा. आता टेन्सेस मधून 2 ते 3 क्वेश्चन्स 100% विचारला जातो. आता टेन्सेस मध्ये डायरेक्टली टेन्सेस वरती विचारला जातो. यासोबतच एरर करेक्शन मधून एक टॉपिक असतो त्यावरती सुद्धा विचारलं असतं, किंवा सेंटेन्स करेक्शन या माध्यमातून सुद्धा तुम्हाला टेन्सेस वरती प्रश्न येतो. त्याच्यानंतर पाहूयात केमिस्ट्रीचे हाय रिटर्न टॉपिक्स. याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स, या सर्व गोष्टी तुम्हाला येणार आहेत. या टॉपिक्स वरती डेफिनेटली प्रश्न येतो. आता याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी नोटबुक बनवायची 100 पेजेसची. यामध्ये तुम्ही जे पण रिॲक्शन्स असतील, इम्पॉर्टंट एक्सेप्शन्स असतील, तर ते सर्व गोष्टी तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत. याच्यानंतर झाला फिजिक्स. फिजिक्समध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन, मेकॅनिक्स, रे ऑप्टिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, सेमी कंडक्टर्स हे टॉपिक्स कंपल्सरी करायचे आहेत. यामध्ये देखील तुम्हाला एक मी टिप सांगते, ती म्हणजे तुम्हाला एक फॉर्म्युला बुक बनवावी लागेल, ज्यामध्ये सगळे फॉर्म्युले असतील प्रत्येक टॉपिकचे. त्यासोबतच त्यामध्ये एक्झाम्पल्स देखील असतील. आणि डेरिव्हेशन्स वगैरे स्किप करा, डायरेक्ट त्याचा फॉर्म्युला रट्टा मारायचा. आता मित्रांनो, हा एवढा सिलेबस. आपण फेज 3 वरती जाऊयात. आपण फेज 2, फेज 3 वरती या पुढे जाऊयात. पण त्याआधी तुम्हाला हा कम्प्लीट सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस करायचा असेल, पीवायक्यूज क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, यासोबतच प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करायचा असेल, तर आपली जी बॅच आहे ती जॉईन करायची. 26 तारखेपासून सुरू झाली. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळेल. आता टेस्ट सिरीज मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय की खूप महत्वाची असते, कारण टेस्ट सिरीज वरून कळते की तुमचा स्टडी कुठपर्यंत झालाय. बरोबर आहे. त्यासोबतच एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळेल प्रॅक्टिससाठी, रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. यासोबतच फ्री मेंटरशिप मिळणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही कोर्स जॉईन केल्यापासून तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंतचा आमचा फुल सपोर्ट असणार आहे. कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता मित्रांनो, जर नर्सिंग सीईटी सोबत तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई नीट ह्या एक्झामची देखील तयारी करायची असेल तर ते देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. आणि तशी देखील नवीन लाईव्ह बॅच ही 26 तारखेपासून सुरू झाली आहे. आता सेम फॅसिलिटी आपल्याला मिळणार आहे प्रत्येक कोर्स सोबत. आता मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्स ऍट अ टाइम बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. कोर्स जॉईन करायचा असेल दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, किंवा प्ले वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील आपला कोर्स तुम्ही एनरोल करू शकता. आता वळूयात आपल्या फेज 2 कडे. म्हणजे 31 ते 65 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय. आता जे पण आपले स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत, जे आपण कव्हर केलेत आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे यामधला कुठलाही क्वेश्चन विचारला तर मला येऊ शकतो, तर त्या टॉपिकचं कंटिन्युअस रिव्हिजन असू द्या. 60 ते 80 एमसीक्यू रोज सॉल्व्ह करायचे. यासोबतच मिक्स सब्जेक्ट प्रॅक्टिस पाहिजे, म्हणजे रोज थोडा थोडा 1-2 टॉपिक रिवाइज करा. आणि वीकली मॉक टेस्ट ही कंपल्सरी आहे. आठवड्यातून एक मॉक टेस्ट ही द्यायलाच पाहिजे. जर तुम्ही मॉक टेस्ट नाही दिली तर एक्झाम मध्ये तुम्ही, म्हणजे मेन एक्झाम मध्ये तुम्ही खूप गोंधळून जाल आणि तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं याची आयडिया येणार नाही. सो मॉक टेस्ट कंपल्सरी आहे.
त्यासोबतच PYQs क्वेश्चन सॉल्व्ह करा. का? कारण तुम्हाला क्वेश्चन्सची एक आयडिया येते. त्यानंतर आपण फेज 3 पाहूयात, जो डे 66 टू 85 चा पिरियड असेल, ज्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन आणि स्पीड वाढवायची. यामध्ये आता पहा, बायोलॉजी, नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिशचं डेली रिव्हिजन पाहायचंय. त्यासोबतच फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये खूप सारे फॉर्म्युलेस असतात आणि ते विसरण्याचे चान्सेस असतात. सो त्यांना रोज रिवाईज करायचंय. यासाठीच मी तुम्हाला एक फॉर्म्युला बुक तयार करायला सांगितली होती. याच्यानंतर रिवाइज टायर 1 टॉपिक्स ट्वाइस फॉर ऑल सब्जेक्ट, कारण ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामधून प्रश्न विचारला जातोच. MCQ प्रॅक्टिस अँड रिवाइज टॉपिक्स. आता मित्रांनो, तुम्ही जे रिवाइज केलं टॉपिक्स त्यावरती MCQ प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा तो टॉपिक अजून परफेक्ट होईल. त्यानंतर PYQs डेफिनेटली सॉल्व्ह करत चला. यानंतर येतो फेज 4 आणि हा महत्वाचा फेज असणार आहे 86 टू 98 डेजचा, म्हणजे डे 86 टू 98. याच्यामध्ये नवीन कुठलाही टॉपिक आपल्याला रिवाइज करायचा नाहीये किंवा शिकायचा नाहीये. नो न्यू टॉपिक्स. वन लाइनर्स और फॉर्म्युला शीट्स ज्या आपण बनवून ठेवल्या होत्या, त्याचा आता आपल्याला फायदा होणार आहे. त्या ज्या नोटबुक्स आहेत, तर त्या नोटबुक्स फक्त रिवाइज करायच्यात. डायग्राम रिकॉल करा. कुठला पार्ट, कोणत्या पार्टला कोणतं नाव आहे, या सर्व गोष्टी रिकॉल करायच्यात. आणि यासोबतच रोज 100 प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. फुल लेंथ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यासोबतच आता टेस्ट सिरीज तुम्ही दिली, त्याच्यानंतर त्या टेस्ट सिरीजला अनालाइज करा की कोणत्या टॉपिकमध्ये तुमची मिस्टेक होती, तुम्हाला कोणत्या मिस्टेक्स त्या सुधारायला पाहिजेत, कोणत्या टॉपिकमध्ये तुम्ही वीक होताय, तर तो तुम्हाला छान रिवाइज करता येईल. बरोबर आहे. सो अशाने अनालायझिंग युअर मिस्टेक्स अँड करेक्टिंग इट हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. सो व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि मी तर तुम्हाला सांगितलंय, जर तुम्हाला या सर्व गोष्टी पाहिजे असतील तर आपला कोर्स आहे, तो कोर्स जॉईन करा. यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये डिस्कस केली जाते आणि आपला मागच्या वर्षीचा रेकॉर्ड देखील आहे. बरेच स्टुडंट गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेले आहेत. सो तुम्हाला देखील लागायचं असेल तर आपली बॅच जॉईन करा आणि तुमच्या प्रवासाची सुरुवात इथूनच करा. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. कुठलाही प्रकारचा डाऊट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.